संप वगैरे काही कोणी पुकारलेलं नाही। म्हणजे आम्हाला सांगण्यात आलं होतं की पगार वाढ होईल म्हणून, पण ज्या अपेक्षा आम्ही पगाराच्या संदर्भात ठेवल्या होत्या त्या अपेक्षा आम्हाला भेटल्या नाही। त्याच्यामुळं आमचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना सांगितलं त्यांनी किंवा तुम्हाला परवडत असेल ह्या पगारात तर करा, अन्यथा तुम्ही गेला तरी चालेल। त्यामुळं आम्ही प्रत्येकजण प्रत्येकाच्या हिसाबाने, मी पण स्वतः मला त्या पगारात परवडत नाही, त्याच्यामुळं मी कामावर रुजू झालेलो नाही। अंदाजे 70 ते 80 बसेस निगडी डिपोला इलेक्ट्रिक आहेत। त्याच्यामध्ये म्हणजे प्रत्येक फर्स्ट शिफ्टमध्ये 70 ते 80 ड्रायव्हर मार्गस्थ होतात, पण त्याच्यातल्या 60-70 म्हणजे 60-50 गाड्या अंदाजे, मला एवढं माहीत नाही कारण की आम्ही तिकडे गेलेलो नाही आहे। जर 50 गाड्या बहुतेक बंद असतील, ज्या गेल्या असतील त्याच्यावर आपल्या PMPLचे जे कर्मचारी आहेत म्हणजे परमनंट ते कर्मचारी त्यांनी व्यवस्था करून त्यांनी ते बाकीच्या गाड्या मार्गस्थ केल्या। आज किती ड्रायव्हर त्या ठिकाणी गेलेले नाही? कमीत कमी 60-70 ड्रायव्हर लोक आज आरामशीर गेलेले नाही आहेत। कुठल्या कंपनीचं कॉन्ट्रॅक्ट आहे आणि कॉन्ट्रॅक्टदारांनी तुमच्यामध्ये वाद आहेत? वाद तर कुठला नाही, फक्त आम्ही ज्या अपेक्षा ठेवल्या होत्या, ट्रॅव्हल टाईमचं कॉन्ट्रॅक्ट आहे, त्यांना आम्ही त्यांच्यामध्ये सब वेंडर म्हणजे चालक या पदावर कार्यरत आहेत, त्यांना आम्ही फक्त सांगितलं होतं की बाबा आम्हाला परवडत नाही। ते म्हणले तुम्हाला करायचं तर करा, नाही तर करू नका। साधारण तुम्हाला किती वेतन आहे आणि किती वेतन तुम्ही त्यांना सांगितलं होतं, त्याच्यावरती ते नाही म्हणतात? त्यांना आम्ही सांगितलं होतं, त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की आम्हाला कमीत कमी गव्हर्नमेंटच्या GR नुसार तरी 26 दिवसाला कमीत कमी 30,000 रुपये तरी स्मार्ट सिटी पुण्याच्या हिशोबात, स्मार्ट सिटीच्या हिशोबाने तेवढं 30,000 रुपये तर वेतन असायला हवं होतं 26 दिवसामध्ये 8 तासाच्या ड्युटीच्या हिशोबाने। आता काय पुढची भूमिका घेताय? पुढची भूमिका काय आहे, जोपर्यंत ते सांगत नाहीत की बाबा तुम्ही बाबा सांगितलेलं, त्यांनी 10 दिवसाचा वेळ मागितला होता, त्या वेळेमध्ये ते म्हणले अजून 5 दिवस द्या। आता 5 दिवस द्या म्हणले तर आम्ही काय, ते म्हणले नाही बाबा तुम्ही ठीक आहे, तुम्ही 5 दिवसांनी सांगा, 5 दिवसांनी आम्ही हजर होऊ। त्याच्यामुळे 5 दिवसांनंतर हजर तुम्ही झाला नाही तर तुमची भूमिका काय असणार आहे? तुम्ही कामावरती रुजू होणार की आता तुम्ही जोपर्यंत PM आपल्या आमच्या कॉन्ट्रॅक्टरवरनं कळत नाही तोपर्यंत रुजू होणार नाही, कारण की त्यांच्याकडनं माहिती आली तरच रुजू होतो ना। आम्ही जी अपेक्षा ठेवली तेच नाही, मग आमची अपेक्षा भंग झाली ना थोडक्यात। आमची भूमिका फक्त एकच होती की आम्हाला पगार वाढून पाहिजे। जो आम्हाला सॅलरी मिळतो तो 650 रुपये पर दिवसाला मिळतो। त्याच्यामध्ये 6-8 तासाची ड्युटी आहे, पण कोणताही ड्रायव्हर हा 8 तासात माघारी येत नाही। कोणाला 9 तास लागतात, कोणाला 10 तास लागतात, त्याचा ओव्हरटाईम आम्हाला मिळत नाही। आम्ही त्यांना 10 दिवसा अगोदर एक प्रस्ताव दिला होता की बा आम्हाला समभाव जे आहे, सगळ्यांना जो सॅलरी आहे तो सॅलरी आम्हाला द्या, किंवा तुमचा जर सॅलरी नाही देता येत तेवढा तर आम्हाला याच्यातून वाढून द्या। तर त्यांनी आम्हाला मेसेज दिला होता की 875 रुपये आम्ही तुमची हजेरी करू मागच्या महिन्यात, पण त्यांनी 875 रुपये हजेरी केलेलीच नाही आहे। जी जुनी हजेरी होती 650 रुपये पर दिवसाला तीच आम्हाला त्यांनी दिली आहे। आम्ही त्यांच्याकडे गेलो, त्यांना निवेदन दिलं की बा अँथनीचा पगार आहे, म्हणजे अँथनी जे कॉन्ट्रॅक्टर आहे, ॲक्च्युली हे सब कॉन्ट्रॅक्टर आहेत 4-5 प्रकारचे, त्याच्यामध्ये अँथनी येते, वैष्णवी येते, तिरुपती येते, हंसा येते, ट्रॅव्हल टाईम येते।
त्याच्यामध्ये अँथनीवाल्यांचा 950 रुपये पगार आहे कटिंग करून, हंसावाल्यांचा पगार आहे 830 रुपये कटिंग करून, ह्या सगळ्यांचा पगार आहे. आमचा 650 आहे. मग आमचं असं म्हणणं आहे की बा दोघांचं जे पगार आहे त्याच्यातला एक मधातला एक मुद्दा द्या आम्हाला, पण ते तर ते काही देत नाही आम्हाला. त्यांनी 10 दिवस दिले. आता काल आम्ही त्यांच्याकडे गेलो तर म्हणतायत की आणखीन आम्हाला 5 दिवस द्या, आणि 5 दिवसानंतर आणखीन जर त्यांनी आम्हाला 10 दिवस मागितले तर मग आम्ही काय करावं आणि कोणाकडे जाऊ. त्यामुळे आमचा हा काही संप नाही, आम्हाला 650 परवडत नाही, त्यामुळे आम्ही इथे थांबलेलो आहे. फक्त तुमच्या डेपोलाच पगार कमी आहे का? TT वाल्यांचा पगार कमी आहे, जे ट्रॅव्हल टाईमचे आम्ही कर्मचारी आहेत त्यांचा पगार कमी आहे. किती पण कर्मचारी साधारण? सर्व ऑल ओव्हर डेपोचे 1000 कर्मचारी आहेतच. किती वर्षापासून काम करतात? आम्ही आता या डेपोला आम्ही 1 वर्षापासून आलो आहे, तसे आम्ही 4 ते 5 वर्षापासून काम करतो आहे. सगळ्यांचा अनुभव अलग वेगवेगळा आहे. माझा 3 ते 4 वर्षाचा आहे, भोले साहेबांचा जो आहे तो 7 वर्षाचा आहे. जर त्यांनी तुमच्या मागण्या मान्य नाही केलं तर तुम्ही काय? आम्हाला 650 मध्ये काही परवडणार नाही, त्यामुळे आम्ही इथंच थांबू. आणि आमच्या मागण्या जरी पूर्ण केल्या तर गॅरंटी काय आहे की आम्ही कामावर राहू. आज आम्हाला टार्गेट करतील, आज मला करतील, उद्या याला करतील, परवा त्याला करतील, टार्गेट करून आम्हाला कोणा ना कोणा कारणाने काढूनच टाकतील. मागण्या पूर्ण केल्या तर टार्गेट करतील, आणि मागण्या पूर्ण नाही केल्या तर 650 आम्हाला परवडत नाही. नाव सांगा. माझं नाव स्वप्नील देवकर, निगडी डेपो, NT नंबर 79.